तन्वी, तुझं आम्ही पाहिलंय की बिग बॉसमध्ये तू एक मराठी बॅडी म्हणून खूप समोर आलेली. बऱ्याच मुलींसाठी तू बॅडी म्हणून असं त्यांच्या स्टोरीला असायची आणि ती इमेज एका तन्वीची सॉरी आज मकर प्लीज संक्रांत आहे म्हणून मी प्लीज सगळ्यांची चिल नीट बोला बोलत आणि होते. गोड गोड नवाकडे बोला जायचं तर प्लीज. नवाकडेच जाऊ. आणि आता जी तन्वी चाकरीमध्ये दिसते ती टोटली अपोजिट आहे. तर ते कसं बॅलन्स करता आलं तुला? बघायला गेलं तर त्याच्यामध्ये पण मी बॅडीच आहे. हो, मी याच्याकडून actually. काम करून घेते. असा कोणता ब्लूपर होता की जो रिपीटेडली केला गेलाय? एक खूप फनी सीन आहे, म्हणजे फनी नाही येत ॲक्च्युली. मला त्यांनी ती पप्पी घ्यायची आहे आणि तो जाणून बुजून टीमने अख्ख्या मग मला असं झालं होतं की अरे कहना क्या चाहते हो, नक्की हवं काय यांना. ते वेगवेगळ्या शिप आलेले आहेत आपल्या जनरेशनमध्ये आता. सिच्युएशनशिप ही ती आमच्या काळात सौंदर्यशिप होती. आमच्या इथे- काळात म्हणजे आम्ही पण म्हणजे- त्याच काळात हा. आहोत अजून. माझा आधीपासूनच तसं आहे की जर एखादा माझा पार्टनर असेल पुढे एकतर तर कोणत्या नायिकेसोबत तुला काम करताना मज्जा पण आली आणि काम देखील छान झालं तुला असं वाटतं? या दोघींमध्ये इझी टू डील कोण वाटलं तुला? तर तेव्हा मी तन्वी कोलतेला इतकं स्टॉक केलं होतं की माझ्या अख्ख्या फील्डला तन्वी कोलते दिसत. वाव, मी वापरायची रे आधी तो खूप शब्द. थांब, माझा छपरा उडलाय. डिप्रेशन. डिप्रेशन. स्वतः स्वच्छनी बोचाबोची. कशाला ठेवायचं? जर मध्ये पडायचंच नाही तर कशाला बोचायचं? कोंबडी. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलेलो आहे आपला लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टावरती एक ऑसम पॉडकास्ट. आजचं पॉडकास्ट हे तुमच्या आवडत्या जोडीचं आहे, ज्यांनी आत्ता पूर्ण महाराष्ट्र गाजवलेलं आहे त्यांच्या चाकरी या गाण्याच्या रिलीज नंतर. आणि पूर्ण इंस्टाग्राम, यूट्यूब सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती चाकरीचे फक्त रील्स दिसतात आपल्याला. चला तर मंडळी, मग आज आपण या चाकरीच्या जोडीला आपल्या कट्ट्यावरती घेऊन आलोय, त्यांच्यासोबत गप्पा मारूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गप्पा कट्टावरती. नमस्कार. खूप जास्त प्रसन्न वाटतंय तुमच्या दोघांच्या चेहऱ्यांकडे बघून. तर काय चाललंय दोघांच्या लाईफ मध्ये सध्या? सध्या तरी फक्त चाकरी चाकरी चाललीये. चालू आहे. मला जाणून घ्यायचंय नेमकं चाकरी मागचं काय पॅशन होतं की ते इतकं छान दिसतंय आम्हाला स्क्रीनवरती. पहिले तर मला असं वाटतं की चाकरी हे असं गाणं आहे ना, की ज्यामध्ये एक थोडासा रॉनेस किंवा आपण असं म्हणू शकतो की थोडं मातीतलं गाणं आहे. आणि बिईंग अ शेतकरी मला असं वाटतं की मला तरी पर्सनली असं गाणं करायला खूप आवडलं असतं आणि मी ते केलं. आणि तो जो एक रॉनेस किंवा थ्रू आउट स्क्रीन प्रेझेन्स जो आहे, जसं आता त्याच्यामध्ये आम्ही 2 प्रकारचे रोल केलेत. तर मग ते करायला आम्हाला खूप जास्त मजा आली आणि तेच एक पॅशन होतं चाकरी करण्याच्या मागे. नाईस. आणि तन्वी, तुझं आम्ही पाहिलंय की बिग बॉस मध्ये तू एक मराठी बॅडी म्हणून खूप समोर आलेली. बऱ्याच मुलींसाठी तू बॅडी म्हणून असं त्यांच्या स्टोरीला असायची आणि ती इमेज एका तन्वीची. आणि आता जी तन्वी चाकरीमध्ये दिसते ती टोटली अपोजिट आहे. तर ते कसं बॅलन्स करता आलं तुला? बघायला गेलं तर त्याच्यामध्ये पण मी बॅडीच आहे. हो, मी याच्याकडून actually. काम करून घेते. मी काही आणि मी खूप असं त्याला त्या बाबतीत त्रास देते की हे टायमिंगमध्ये का नाही आलं. चहा थंड झाला तर मग ती परत गरम करून दे. परत केसांचं असेल किंवा पाय चेपायचं असेल वगैरे, ते सगळ्या गोष्टी मी याच्याकडूनच करून घेते. सो इथे पण तसं बघायला गेलं तर त्या लोकांसाठी मी बॅडी आहे. बट यामध्ये रेट्रो थीम आहे आमची आणि ज्याच्यामध्ये आम्ही 2 जनरेशन्स दाखवलेत. एक यंग जनरेशन आणि एक ओल्ड जनरेशन. ज्याच्यामध्ये प्रेम सेम आहे. म्हणजे वय जरी चेंज झालं तरी प्रेम त्याच्यामध्ये सेम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. बट बॅडीचा क्वेश्चन होता तुझा, तर मला असं वाटत नाहीये की त्या पद्धतीची मी बॅडी होते. होती ना खडूस बॅडी. इथे पण हा, खडूसच exactly. म्हणजे आहे. बरेच लोक तसं बोलायचे ना. हां. सो आहे याच्यामध्ये पण मी त्याच प्रकारे फॉलो केलंय ते. आणि लास्टला डायलॉग पण आहे माझा, जो सोमिल सरांनी सांगितलाय. त्यांची क्रिएटिव्हिटी होती ती. सो त्यामध्ये पण आलंय ते. नक्कीच त्या डायलॉग मध्ये तर भरपूर सारे रील्स आम्ही पाहिलेलेच आहेत बिग बॉस वेळेस. आणि आता अचानक तो ॲट द एंड ऑफ द सॉन्ग तो ज्यावेळेस डायलॉग येतो त्यावेळेस ते खूप सरप्रायझिंग एलिमेंट होता. कारण का एकदम लुक टोटली वेगळा होता, थीम खूप सुंदर होती आणि मेसेजही छान आहे गाण्यामधून की प्रेमाबद्दल एक वेगळ्या प्रकारे आपण व्यक्त झालेलो आहोत आणि प्रेम कसं असलं पाहिजे. तर त्याबद्दल ज्यावेळेस तुम्ही एक्सप्रेस करत होता त्या सॉन्गमधून, तर तुम्हाला काय असं वेगळं शिकायला मिळालं का त्या जर्नीमध्ये? मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप भारी फ्लो आहे अख्ख्या गाण्याचा.
म्हणजे राईट फ्रॉम आम्ही तन्वी प्रणीत वर्सेस आम्ही जेव्हा म्हातारे होतो तेव्हा ते जे प्रेम आहे ना ते आपण आपल्या आत्ताच्या एजपासून ते म्हातारपणापर्यंत ते कसं टिकवून ठेवतो ते आम्ही खूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं तुम्हाला खूप सीन्स सापडतील की जिथे मी तिचं पैंजण नीट करतोय आणि कट टू मी म्हातारा झाल्यावर मी तेच करतोय, किंवा मग मी तिच्या केसांमध्ये फूल माळतोय आणि मग मी म्हातारा झाल्यावर पण मग मी त्याचा चष्मा. सो असं कुठेतरी असे खूप मोमेंट्स आहे की जिथे आपल्याला दिसून येतं की तुमचं प्रेम जर खरं असेल किंवा तुमचं जे प्रेम आहे जे आता या वयात तुम्ही करताय तेच तुम्ही टिकवून ठेवलंय तुमच्या म्हातारपणापर्यंत, आणि ती एक गोष्ट खूप भारी आहे थ्रू आउट द सॉन्ग. नाईस. आणि तुझ्याबद्दल काय, म्हणजे तन्वी तू काय ह्याच्यामधून शिकली ह्या जर्नीमध्ये? मला ते सॉन्ग कंप्लीट करेपर्यंत हे जाणवलं की प्रेमाला वय नसतं. आणि जिथून आपण स्टार्ट करतो ज्या वयात एखाद्यावरती प्रेम करायला, सो ते म्हणतात ना की प्रेम करणं सोपं आहे एखाद्यावरती, पण ते प्रेम टिकवणं कठीण आहे. आत्ताच्या जनरेशनमध्ये कसं झालं आहे की फुलपाखरं खूप आहेत वेगवेगळ्या रंगाची. सो असं झालं आहे की इथे इरिटेट व्हायला लागलं की मग कल बदलतो, मग दुसरीकडे. मग इकडून जर कोण गोड बोलत बोलत असेल तर मग शिफ्ट होतं लगेच ते. मग तिकडे बोलायला स्टार्ट होतं, मग तिकडे थोडं इरिटेट झालं की मग अजून इकडे. मग ते वेगवेगळ्या शिप आलेले आहेत आपल्या जनरेशनमध्ये आता. सिच्युएशनशिप ही ती. आमच्या काळात शॉन्दशिप होती. पण आमच्या इथे काळात म्हणजे आम्ही पण म्हणजे त्याच काळात आहोत हां, अजून. म्हणजे त्या काळामध्ये आता बघणारे पण वेगळे असणार आहेत ना. आपल्याच त्याच्यामध्ये एजचे आहेत आपल्यापेक्षा बघणारे. छोटे असणार आहेत ज्यांची सिच्युएशनशिप वगैरे चालू असते. सो ते शॉन द शिपचं जनरेशन वेगळं राहिलं. आता सिच्युएशनशिप, ही शिप, ती शिप, मला अजून नावं पण नाही माहिती. एक सिच्युएशनशिप कळलंय. सो तसं काहीतरी चालू झालंय. मग ते जेव्हा चालू असणारी लोकं आहेत, ते जेव्हा हे बघतील ना, तर त्यांना थोडं बहुत असा मेसेज जाईल, की यामध्ये सुरुवातीपासूनचं जे आहे प्रेम दाखवलेलं, सो त्याच्यामध्ये बायको कितीही कटकट करू देत, कितीही आरडाओरड करू देत किंवा रुसू देत, फुगू देत, समोरचा पार्टनर एवढाच ट्राय करतो, की ती परत कशी त्याच्यावरती खुश होईल किंवा बोलेल त्याच्याशी वगैरे. सो याच्यामधून बरंच शिकण्यासारखं आहे, जे मला तरी कळलं, की सुरुवात जिथून आपण करतो प्रेमाला, तर शेवट होईपर्यंत एकाच व्यक्तीवरती प्रेम केलं पाहिजे. प्रेमामध्ये अप्स अँड डाऊन्स येतात, पण ते सेटल करणं आपल्या हातामध्ये असतं. आपल्यावरती समोरचा पार्टनर चिडलाय, तर तो चिडलाय म्हणून अजून आपण चिडणं किंवा 1-2दा मनवून स्टॉप करणं हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये नेमका फॉल्ट काय आहे, चिडण्यामागचं कारण काय आहे आणि आपण कसं दुरुस्त करू शकतो याच्याकडे फोकस केला पाहिजे, Right. ना की भांडणाकडे. सो आम्ही जेव्हा कॅरेक्टर प्ले करत होतो, तर त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा टेक्स दिलेत असे इरिटेशनमध्ये असेल किंवा हॅपीनेसमध्ये असेल किंवा अजून काही असेल. सो तेव्हा जे रिटेक्स व्हायचे ना, त्याच्यामधून पण शिकण्यासारखं होतं, की बाबा ते फिलिंग नाही आल्यानंतर जेव्हा डिरेक्टर म्हणायचे कट, हे नाही बरोबर आलं. सो लाईफमध्ये ना त्या पार्टनरमध्ये पण असं असलं पाहिजे, म्हणजे त्या पेअरमध्ये असं असलं पाहिजे, की एक कट बसला पाहिजे, की नाही इथे काहीतरी चुकतंय, सो परत सुरू करा. जिथे-जिथे असं वाटतं रिलेशनमध्ये काहीतरी चुकीचं होतंय, सो ते रिटेक घ्या, कट करा आणि पुन्हा-पुन्हा त्याच जागेवर जाऊन सुरू करा, बरोबर. चेंज करण्यापेक्षा. आणि एक खूप भारी लाईन आहे की प्रेम करणं खूप जास्त सोपं आहे, पण ते जपणं आणि टिकवणं त्याहूनही जास्त अवघड आहे. आणि ती गोष्ट कुठेतरी चाकरीमधून सगळ्यांना शिकायला मिळेल. नक्कीच. म्हणजे मला देखील जाणवलं, की प्रेम करायची एक ॲब्सोल्यूट पद्धत काय असली पाहिजे, ह्या सॉन्गमधून बऱ्याच लोकांना, जेन झी जनरेशनला देखील खूप छान प्रकारे मेसेज दिला गेलेला आहे. तन्वी, मला तुला विचारायचंच होतं, तू जसं सांगताना काही शिप्सबद्दल आता बोलली, तर आत्ताचं जनरेशनचं जे प्रेम आहे आणि आधीच्या जनरेशनचं प्रेम जे तुम्ही प्रेझेंट केलेलं आहे, ह्यामध्ये कितपत डिफरन्स जाणवतो तुला? कारण का प्रेम करायची पद्धत तर ऑलमोस्ट सेम असते प्रत्येकाला, आवडायचं वगैरे प्रोसेस. पण जी जर्नी आहे ती टोटली वेगळी आहे. त्याचं नॉमेनक्लेचर वेगळं झालेलं आहे आता. मध्ये कुठेतरी सोयीनुसार बदलतंय असं वाटतंय का? अ, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आत्ता बऱ्याचशा केसेस आहेत, जे म्हणजे सिच्युएशनशिप आणि अजून कुठल्या-कुठल्या आहेत. सो त्याच्यामध्ये ना काही मुलं आणि काही मुली अशा आहेत, ज्यांना पूर्वीसारखं प्रेम हवंय आणि जे लोकं तरसतायत तशावाल्या प्रेमाला, म्हणजे जसे की मूव्हीज आपण बघतो आणि मूव्हीमधून आपण खूप इन्फ्लुअन्स होतो, की समजा
पाऊस पडतोय तर त्याच्यामधला तो रोमॅन्स असेल किंवा त्यातलं जे प्रेम असेल, तर मुलांना ते बघताना असं वाटतं की नाही, प्रेम असं असतं. काही लोकांना ते रावडीवालं असतं की कोणी हात लावला तिला, मग ते अंगावर चढून जायचं, ही माझी आहे कबीर सिंग वगैरे. सारखं. हां, तर ते मला नाव नव्हतं घ्यायचं मूव्हीचं म्हणून मी गप्प होते. सो म्हणजे आशिकी 2 मधलं प्रेम आणि कबीर सिंग मधलं प्रेम. सो एक असतं की गर्लफ्रेंड पुढे जाते तर पाठिंबा देणारं एक प्रेम आहे आणि दुसरं एक आहे की बाहेर नाही जायचं, माझी आहेस, कोणी हात कंट्रोलिंग लावला. नेचर. हां. सो ते वालं एक प्रेम. सो दोन्ही आपल्याला बघायला मिळतात अशी पेअर्स आत्ताची. सो काही लोकांना रेट्रो टाईपचं हवंय, की माझावाला माझ्यावर प्रेम करावा, चाकरी काइंड ऑफ, की माझ्याने माझ्यासोबतच राहावं, मला सपोर्ट करावं, माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, मी कुठे जाते, काय जाते हे सगळं लक्षात ठेवावं, मला फोन करावा, जेवलीस का, माझे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करावे, माझा मूड ऑफ असेल तर माझ्या चेहऱ्यावरून, माझ्या बोलण्यावरून ओळखावं, की माझा मूड का ऑफ आहे. हा झाला एक प्रकार म्हणजे आत्ताच्या जनरेशनचा. दुसरा प्रकार असा आहे की कुठे चालली आहेस, काय चालली आहेस, कुठले कपडे घातलेस, का घातलेस, हे कोणासोबत जातेस, मग मुलं आहेत तिथे, मग कशाला जायला पाहिजे. आणि मुलींचं पण तसंच आहे, मग ती मुलगी तिथे आहे तर तू नाही जायचं वगैरे. कंट्रोलिंग नेचरवाला एक आहे फ्रीडमचं, एक कंट्रोलिंगचं. सो आज असं नाही आहे की आत्ताचं जनरेशन खूपच चेंज झालं आहे किंवा सगळेच सेम आहेत. दोन्ही प्रकार बघायला मिळतात. आणि पहिल्या काळामध्ये कसं होतं की एक तर एकच, जास्त काही ऑप्शन्स नव्हते, तेव्हा मोबाईल्स नव्हते वगैरे, जे आमचं आता आम्ही सोशल दाखवलंय मीडिया वगैरे काहीच चाकरीमध्ये. नव्हतं. हो. हां, चाकरीमध्ये की एक रेडिओ आहे, छोटासा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे, ऑप्शन्स कमी आहेत होते. आत्ता ऑप्शन्सच ऑप्शन्स आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, काही ना काहीतरी बरंच आहे. त्यामुळे ती तफावत झालेली आहे निर्माण. म्हणजे एकमेकांना जो वेळ दिला गेला पाहिजे तो हां, कुठेतरी कमी कमी होतोय. झालेला आहे. सो मग पहिल्यांदा कसं जर प्रॉब्लेम झाला, भांडणं झाली, तर पहिल्या याच्यामध्ये जनरेशनमध्ये ते सॉल्व्ह करण्याकडे फोकस असायचा. आत्ताच्या ह्याच्यामध्ये काही लोकं आहेत जे सॉल्व्ह करण्यामध्ये फोकस करतात आणि काही लोकं आहेत ते त्याला ऑप्शन पाहतात. तिलाच सॉल्व्ह करून टाकतात किंवा त्यालाच सॉल्व्ह करून टाकतात, की नकोच तू हो बाजूला, मग वेगळंच कोणीतरी असं. सो हा फरक मला थोडा जाणवतो हे सॉन्ग केल्यानंतर. आणि आधी ओके. पण जाणवतच होता म्हणा, पण जास्त तीव्रतेने मला कळलं सॉन्ग केल्यानंतर, की किती डीपली ते म्हातारे आजोबा आणि आजी प्रेमामध्ये होते. राईट. म्हणजे आजपर्यंत आपण जसं बघतो की Instagramवर लोकं शेअर करतात एकमेकांना रील्समध्ये कपल गोल्स, पण ॲक्च्युअल कसं एक कपल असलं पाहिजे ते चाकरीमध्ये दिसलेलं आहे आम्हाला. सो मला आता इंटरेस्टिंग क्वेश्चन हा विचारायचा आहे तुम्हाला, की पहिलं तर तुला तन्वी, आता तू जसं एक्सप्लेन केलंय खूप चांगल्या प्रकारे कशा टाईपचे रिलेशनशिप्स बघायला मिळतात. सो तू कोणत्या कॅटेगरीमध्ये येते? मग चाकरी सॉन्ग करण्याआधीपासून आणि आत्ता काही चेंज झालाय का त्या विचारात? म्हणजे माझा आधीपासूनच तसं आहे, की जर एखादा माझा पार्टनर असेल पुढे, एकतर माझं फिक्स आहे, की मी अरेंज मॅरेज करणार हे मी कायमच बोलते. पण जो कोणी समोरचा असेल, तर मला चाकरी नाही करून घ्यायची आहे, मला चाकरी करायचीच आहे. आणि चाकरी हे सॉन्ग केल्यानंतर सुद्धा माझं ठाम मत आहे, की मला चाकरी करायचीच आहे. कारण करून घेण्यामध्ये फार मला मजा नाही वाटत आहे ते. असं वाटतंय, की असं कामाला लावल्यासारखं वाटतंय एखाद्याला. सो माझं असं आहे, की समोरच्याने मला विचारण्यापेक्षा म्हणजे त्याने पण विचारावं. रिलेशन कधीही 50-50 असावं. कधी तो प्रॉब्लेममध्ये असेल, तर मी त्याला समजून घेणं बरोबर. इम्पॉर्टंट आहे. जर तो प्रॉब्लेममध्ये आहे आणि मी पण प्रॉब्लेममध्ये आहे आणि मीच एक्सपेक्ट करते, की यार माझा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर. पण मी हे नाही बघत आहे, की समोरचा पण ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्याला नाही आहे सवय माझ्याशी शेअर करायची, की मी प्रॉब्लेममध्ये आहे. कारण त्याला माहिती आहे, की मी ओव्हर थिंक करणार आहे. बरोबर. सो तो कुठेतरी गप्प आहे. मग तेव्हा मला कळलं पाहिजे, जसं मी एक्सपेक्ट करते, की मी शांत आहे, तर माझ्या फेसवरून त्याने बघावं, जज करावं, की मी प्रॉब्लेममध्ये आहे. तसं मी समजून घेतलं पाहिजे. आणि माझं आहे तसं, की मी थोडी ओव्हर थिंक आहे, तर मी पहिल्या समोरच्याला समजून घ्यायला प्रयत्न करते, की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे वगैरे. सो मला ते जास्त आवडेल, की मी समोरच्याला समजून घेईन. आणि माझं असं आहे, की जर मी प्रेमात पडले, तर मला असं असतं, की मी किती काय-काय करू एखाद्यासाठी. म्हणजे एकदम डुबून जातो. हां, म्हणजे माझं असं मी खूप वेळा डिस्कस केलंय हे. आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे, की मी असते एकटी जर असेल ना मी, तर मी एकदम तलवार काढून, शस्त्र काढून तयार असते, की या समोर मग असं तसं. जर मला कोणी डिवचलं तर, अदरवाईज मी शांत असते. पण मी जर
रिलेशनमध्ये गेली तर माझं असं असतं की मी सगळे शस्त्र सोडून देते आणि मग असं असतं की पदर खोचून लागा कामाला, काय हवंय, काय करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. सो माझं अशा टाईपचं आहे, म्हणजे अजूनपर्यंत लोकांना माहीत नसेल तसं. पण मला अशा प्रकारे राहायला खूप आवडतं की समोरच्यासाठी अवेलेबल राहणं. Giver म्हणून. हां. तर पुढे जाऊन मी अशीच असेन असं मला वाटतं. आणि तुझं काय? मला असं वाटतं की माणूस जेव्हा प्रेमात असतो ना, तेव्हा त्याला चाकरी करावीच लागते. अँड जसं ती मागाशी म्हटली की बोथ थिंग्स शुड बी बॅलन्स्ड. सो जर कधी आपल्याला चाकरी करावी लागते, तर कधीतरी आपण पण एक्सपेक्ट करावं पुढच्या माणसाकडून की त्याने पण करावी. आणि माहीत नाही, माझी जी पार्टनर असेल आणि मला जर तिच्यावर खूप प्रेम झालं किंवा प्रत्येकाला प्रेम होतं आयुष्यात आणि मला पण झालं होतं. सो मी तिची आत्तापर्यंत म्हणजे मी चाकरीच करत आलोय आणि प्रत्येक माणूस जो प्रेमात असतो तो नेहमी चाकरीच करतो. झालं होतं हे नाहीच बोल. हा, बोलूयात आपण त्याच्यावर. ठीक आहे. तर मग आता चाकरी ज्यावेळेस हे सॉन्ग तुम्ही शूट करत होता, बऱ्याचदा असं झालं असेल की जसं तुम्ही सांगितलं रिटेक्स भरपूर घेतले गेले. तर असा कोणता ब्लूपर होता की जो रिपीटेडली केला गेलाय स्वतःहून? की हां, हे केलं आलं पाहिजे परत आम्हाला. हो. एक खूप फनी सीन आहे, म्हणजे फनी नाही आहे तो ॲक्च्युली. मला तन्वीची पप्पी घ्यायची आहे, असा सीन आहे आमच्या सॉन्गमध्ये. आणि तो जाणून बुजून टीमने अख्ख्या रिटेक्स घेतला. कारण पहिला टेक ओके, दुसरा टेक ओके. सो तो एक पप्पीचा एक खूप मस्त सीन आहे. पण त्याच्यापेक्षा पण एक भारी सीन झाला तो म्हणजे मला तन्वीचे पाय दाबायचे आहेत आणि तन्वीचे पाय दाबताना पहिला टेक ऑल ओके होता, सगळं ठीक होतं. आणि त्याच्यानंतर आमच्यावर प्रँक सुरू झाला. तर त्याच्यानंतर 15 मिनिटं आम्ही रिटेक देतोय. साधा सीन होता की मला तिचे पाय दाबायचे आहेत. दोघांनाही माहित नाही काय? हां, आम्हाला काहीच माहीत नव्हतं की प्रँक चालू आहे आमच्यासोबत. सो ती मला म्हणते, "अरे का जमत नाही?" आम्हाला तिकडून कळतंय, "अरे काय करताय रे तुम्ही? करता येत नाही तुम्हाला?" किंवा काय असं आम्हाला सांगण्यात येतंय डिरेक्टरकडून. आणि आम्ही विचार करतोय, तन्वी मला म्हणते, "अरे ऐक ना, काय प्रणीत असं कर, प्रणीत असं दाब, प्रणीत मग आपण असं करूयात." मग आम्हाला असं झालं होतं की अरे कहना क्या चाहते हो? नक्की हवं काय यांना? आणि त्याच्यानंतर आम्हाला 15 मिनिटांनी जेव्हा आम्ही ऑलमोस्ट असं रडकुंडीलाच आलो होतो की अरे यार, आता आपल्याकडून का होत नाहीये? तेव्हा आम्हाला कळालं की तो प्रँक होता आणि तो एक सीन असेल ज्याचा आम्ही खूप रिटेक्स दिले. अच्छा. म्हणजे तुम्ही स्वतःहून कुठला ब्लूपर असा जास्त वेळा नाही केला. नाही, स्वतःहून तर असं कोणता झाला नाही. फक्त पप्पीवाला सीन होता, जो करून घेतला आमच्याकडून आणि दुसरा म्हणजे तो पाय दाबण्याचा सीन होता. अच्छा. मग जसं आता तन्वी तुझी फ्रेंड झाली, त्यानंतर तुमची केमिस्ट्री आता दिसतीये ऑन स्क्रीन किती छान आहे. पण तन्वीने बिग बॉस केलेत. असं काय तुझ्या मनात आहे का कुठला रिएलिटी शो करायचा? आता भरपूर ऑप्शन्स आहेत. हो, मी लहानपणापासूनच बिग बॉसचा खूप मोठा फॅन आहे आणि मला ऑब्व्हियसली मला रिॲलिटी शो करायला आवडेल आणि मला बिग बॉसमध्ये जायला आवडेल. कारण मला असं वाटतं की बिग बॉस हा शो खूप जास्त चॅलेंजिंग आहे आणि मला चॅलेंज एक्सेप्ट करायला खूप जास्त आवडतात. बिग बॉसची टीम पाहत असेल तर प्रदीपची इच्छा पूर्ण करून टाका आता लवकरात लवकर. सो तन्वी, मला बिग बॉसचा विषय निघलाय तर एक गोष्ट विचारायची की बिग बॉसचं घर सोडलं तू. तू जसं बोलली होती तशी ट्रॉफी घेऊन लाईट्स बंद करून आली बाहेर. आल्यानंतर कुठली गोष्ट सगळ्यात जास्त मिस केली घरातली? पहिलं तर माईक. कारण तो कंटिन्यू असायचा. जसं आता आपण बोलतोय, तर मला सवय होती, की 1796 वेळा तो माईक सरळ करणं. म्हणजे 150 वर्ष लागायची मला सरळ बसायला आणि त्या माईकला व्यवस्थित घेऊन बसायला. तर तिकडे बिग बॉस काहीतरी बोलतायत आणि माझं इकडे उगाच काहीतरी कारभार चालू असायचे. सो माईक पहिला मी मिस करते. दुसरं तर वेकअप सॉन्ग मॉर्निंगचं, कारण ते पहिलंच वाजायचं आणि एकदम धडकी भरल्यासारखं उठायचो. ते मिस करते. आणि तिसरं तर मी सगळ्यांना तिकडच्या मिस करते. दीपाली ताई, राकेश दादा, प्रभू, रेवा यांना मेजरली मिस करते मी. कारण आता कसं झालंय, बिग बॉसच्या घरात असताना एकत्र होतो आणि त्या 4 भिंतींमध्ये कंटिन्यू बोलणं वगैरे व्हायचं. आता काय झालंय, बाहेर पडल्यामुळे सगळ्यांना प्रत्येकाची कामं आहेत. जसं आता आपण हा पॉडकास्ट करतोय आणि जर त्यांचा प्लॅन ठरला तर मी इथे बसतेय आणि त्यांनी जर प्लॅन केला तर मी नाही जाऊ शकत. तसंच सेम त्यांचं झालंय. कोणी मूव्ही करतंय, कोणी सिरियल करतंय, कोणी अल्बम सॉन्ग करतंय, कोणी अजून काही करतंय. सो आता थोडं प्रत्येकाच्या कामामुळे भेटणं आता मुश्किल झालंय. पण सगळ्यांनाच भेटायचंय आणि
मोस्टली मी दीपाली ताईचा म्हणजे आमचं जे कॉन्व्हर्सेशन असायचं दोघींचं मायलेकीसारखं कॉन्व्हर्सेशन आमचं असायचं, ज्याच्यामध्ये ती मला बिलकुल आठवण नाही येऊ द्यायची मम्मीची. जेव्हा जेव्हा मी मम्मीला मिस करायची, सो तिची जास्त आठवण येते मला आता इथे आल्यानंतर, की ती माझं बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायची किंवा तिला कळायचं ॲक्च्युली फेस रीड करता यायचा माझा, की माझं नेमकं काय झालंय काय नाही, किंवा मला जेवायला नको असेल, मी कोणावर रागवली असेल तर ती बिचारी मम्मीसारखी ताट घेऊन माझ्याकडे यायची आणि म्हणायची की आता जेव, मी भरवू का? मग दादा पण यायचा, केशवदा मी भरवतो वगैरे. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बाहेर पडल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण आता थोडं कंटाळलोय किंवा आता मी एकटीच राहते घरी आजीसोबत, तर आजी लवकर जेवून घेते, मग माझं राहिलेलं असतं. मग त्यावेळेस मला त्यांची आठवण येते आणि बिग बॉसच्या पूर्ण घराची पण आठवण येते, कारण जे काही आहे ते तिथूनच शिकले मी, कारण मला एवढं नॉलेज नव्हतं दुनियेचं पण किंवा काहीच लोकांचं पण नव्हतं, पण तिथे भिन्न भिन्न प्रकारची लोकं सगळी भरली होती की माझा 3 महिन्यात क्रॅश कोर्सच झाला सगळा. सो आता मला थोडं कळलंय की कसे असतात लोकं, कसं हँडल करायच्या सिच्युएशन वगैरे. सो ओव्हरऑल घरच मिस करते मी, सगळ्या माणसांना पण मिस तू करते. तो डायलॉग खूप मिस करत असशील ना, आता साडी घातली ती. तन्वी, हां. तुम्ही आज खूप छान दिसताय. म्हणजे माझं असं असायचं की आता हा बसलाय, तर मी याला विचारणार, "एक काम कर, मी कशी दिसतेय सांग." तर तो सांगणार. मग म्हणणार, "बरं ठीक आहे, मग आता 5 वेळा तारीफ कर माझी." सो मी सगळ्यांकडे जाऊन करायचे आणि मग आहे ना, असं कोणी चांगली तारीफ नाही केली ना, तर मी बिग बॉसला बोलायचे, "ओ बिग बॉस, तुम्ही तरी करा ना तारीफ, कोणी चांगली तारीफच करत नाहीये माझी." कारण काय व्हायचं ना, आतमध्ये ना काय बोलायचं, किती बोलायचं आणि किती तेच बोलायचं असं व्हायचं. मग काहीच नाही तर एकटं कोपऱ्यात कुठेतरी जाऊन बसलं, तर बसायचं आणि मग म्हणायचं, "ओ बिग बॉस, तुम्ही तरी बोला आमच्याशी. बिग बॉस माझी तारीफ तरी करा. बिग बॉस काहीतरी बोला, काहीतरी बोला." सो बिग बॉसचा आवाज पण मी खूप जास्त मिस करते, की तन्वी काय करताय? इतकं भारी वाटतं बिग बॉस असं बोलल्यानंतर. ते मिस करते मी. प्रणीत, तुला तर खूप सोपं झालं. आता बिग बॉसची विनर तुझी फ्रेंड आहे. तू जर गेलास तर तुला ऑलरेडी ट्युशन मिळून जाईल आतमध्ये. तिने तो तर already खूप खूप क्युरियस tuition आहे दिली त्या बाबतीमध्ये. तिने सगळे ऑलरेडी प्रश्न खूप ट्युशन विचारते. दिली आहे मला त्या गोष्टीच्या बाबतीत. पण तू भांडशील का असं तिकडे गेल्यावर? तू पण खूप असं सोज्वळ, शांत स्वभावाचा वाटतो. नाही, असं नाहीये. प्रत्येकजण सोज्वळ आणि शांत असतं जोपर्यंत त्याला कोणी डिवचत नाही. आणि मला असं वाटतं की अकॉर्डिंग टू सिच्युएशन प्रत्येक माणूस त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं प्रत्येकाची पद्धत असते. सो कधीतरी तोच माणूस शांततेत ते हँडल करू शकतो आणि कधी-कधी तो एकदम डेंजर प्रकारे ते हँडल करू शकतो. सो इट्स अबाउट अस की आपल्याला त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं आहे. आणि मला असं वाटतं की ज्याला पेशन्स आहे ज्याच्यामध्ये खूप आणि ज्याला माहिती आहे कुठे कसं बोलायचं आणि कसं वागायचं तो माणूस जिंकतो. आणि म्हणूनच मॅडम बिग बॉस जिंकल्यात. आता तन्वी समोर आहे म्हणून तन्वीचं नाव घेऊ नको या प्रश्नाच्या आन्सरला, जो तुला मी विचारणार आहे. हम्म. आता तू सारेगमपा सोबत भरपूर असे सॉन्ग करत आलेलं आहे. तर तू वेगवेगळ्या नायिकांसोबत काम केलेलं आहे. तर कोणत्या नायिकेसोबत तुला काम करताना मज्जा पण आली आणि काम देखील छान झालं तुला असं वाटतं? मी सारेगमसोबत याआधी 2 गाणे केले, गच्ची आणि मोरनी. सो त्या दोन्ही गाण्यांमध्ये गौतमी होती माझ्यासोबत आणि गौतमी आणि माझी जोडी खूप लोकांना आवडते. आणि देन कट टू तन्वीसोबत मी काम केलं. सो मला दोघींकडून पण एक खूप भारी गोष्ट शिकता आली. गौतमीची एक खूप भारी गोष्ट आहे की तिच्याकडे एवढा ऑडियन्स आहे, तिला एवढी लोकं ओळखतात. पण एवढं सगळं साम्राज्य असताना जमिनीवर कसं राहायचं हे तिच्याकडून शिकावं आणि तिला खरंच हॅट्स ऑफ आहे. कारण ती जशी रिअल लाईफमध्ये आहे ना की एकदम अंडरस्टँडिंग, समजूतदार. म्हणजे ती ऑन स्क्रीन एकदम एनर्जेटिक आणि भारी जशी दिसते, तितकीच ती ऑफ स्क्रीन खूप भारी, समजूतदार, सोज्वळ आणि खूप मस्त आहे. आणि तन्वीकडून मला काही खूप भारी गोष्टी शिकता आल्या. म्हणजे आता सपोज एखादं गाणं असतं, लिरिसिस्ट गाणं लिहितो, त्याच्यानंतर जो सिंगर असतो तो त्याला सिंगिंग करतो. आणि मग आमच्या आर्टिस्टच्या हातामध्ये असतं त्या शब्दांना न्याय देणं आणि बिटवीन द लाईन्स कॅप्चर करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि ते तन्वी खूप भारी करते. मी तिला म्हटलं सुद्धा की ती एक गोष्ट तन्वीकडून खूप शिकण्यासारखी आहे. सो मी गौतमी वर्सेस तन्वी असं चूज नाही करू शकत, पण मला दोघींसोबत काम करायला आवडेल एका प्रोजेक्टमध्ये. नाही, पण असं दोघींमधलं बेटर कोण वाटलं तुला की खूप इझी टू डील? सांगितलं पाहिजे ना, आता प्रेक्षकांना आतुरता आहे की या दोघींमध्ये इझी टू डील कोण वाटलं तुला? मी जसं एक गोष्ट सांगितली की मी सारेगामासोबत 2 गाणे केले. तर मी या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एंटर करत होतो तेव्हा माझे दोन्ही प्रोजेक्ट गौतमीसोबत झाले. सो तिने मला थ्रू आउट द प्रोसेस खूप जास्त समजून घेतलं. आणि म्हणजे खूप जास्त इझी टू डील होती. नाही, पुढचं सांगतो ना मी.
सो खूप जास्त समजून घेतलं गौतमीने आणि मला खूप मजा आली तिच्यासोबत काम करताना. बट ॲट द अदर हँड मला तन्वीसोबत कोप अप होताना किंवा मिक्स होताना जास्त वेळ नाही लागला. म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा रिहर्सलला भेटलो त्याच्यानंतरच आम्ही त्याच दिवशी ॲक्च्युली इतके एकदम हे झालं होतं की आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. सो येस, असं एक खूप भारी फ्रेंडली बॉन्डिंग आहे आमचं. मला असं वाटतं की तू बीत का आन्सर देतोय या प्रश्नाचं. नाही, असं काय नाहीये. म्हणजे तन्वीसोबत एक माझं खूप फ्रेंडली आणि असं बॉन्ड आहे आणि गौतमीसोबत मी तिला खूप रिस्पेक्ट करतो आणि ती खूप मोठी आहे. पण मला दोघींसोबत काम करायला मजा आली आणि मला दोघींसोबत काम करायला आवडेल इन फ्युचर. पण गौतमीचं जे हा बोलला ना ते खरं आहे. मी आजच पहिल्यांदाच गौतमीला भेटले आणि मी तिचं फक्त ऐकत होते की गौतमी अशी तशी हा सांगत होता मला. मी पण त्याला म्हटलं होतं की मी पॉडकास्ट बघितलेत तिचे आणि असं बघून ऐकून वाटतं की छान आहे वगैरे असं. पण मी आज भेटले तिला, मला असं वाटलंच नाही की गौतमी ला मी पहिल्यांदा भेटते किंवा तिला पण असं वाटलं नाही आम्ही पहिल्यांदा भेटतोय. ती जशी आहे ना कॅमेरासमोर तशीच ऑफ कॅमेरा सुद्धा आहे आणि तुम्ही खूप भारी आहे. एवढं तारीफ करताय की मला वाटतंय गौतमीला तुम्ही घेऊन या आमच्या पॉडकास्टला आता. भारी आहे ती. Next गौतमी podcast. गप्पा गट्टाचं पॉडकास्ट झालं पाहिजे आता. येस. आणि मला असं वाटतं नेक्स्ट पॉडकास्ट आम्ही तिघांनी पण द्यायला पाहिजे, कारण आम्ही आज तिघांनी सोबत release तिघांचं आता केलंय. काहीतरी सॉन्ग आलं पाहिजे है ना. Outdoor काहीतरी करू मग आपण मस्त पॉडकास्ट करू आउटडोअरला. येस, मजा येईल. So करूयात काहीतरी प्लॅन लवकरच. नक्कीच. आणि तन्वी, आता तुझं जर पाहिलं तर सिरियलचा बॅकग्राऊंड, त्यानंतर रियालिटी शो केलाय, आता तू सॉन्ग देखील केलंय आणि आम्हाला कुठून तरी अशी माहिती देखील मिळाली कुठेतरी एक मोठा प्रोजेक्ट पण तुझा पाईपलाईन मध्ये आहे. हो. सो तुला कुठल्या ह्याच्यामध्ये जास्त मजा येते? मी आजपर्यंत सिरियल्स, मूवीज हेच सगळं केलं आहे. रियालिटी शोची तर इच्छा खूप जास्त होती, त्यासाठी मी सिरियल्स वगैरे केलेले आहे. तर रियालिटी शो करून मज्जा आली मला आणि त्यानंतर हा प्रोजेक्ट निवडण्याचं कारण मी सांगितलंच होतं की बाहेर पडल्या जो फर्स्ट प्रोजेक्ट येईल तो मी करणार आणि सारेगमबरोबर काम करण्याची माझी त्या बिग बॉसला जाण्याआधीपासूनची इच्छा होती. सो त्यामुळे हे मी आता करते. पण असं कंपेअर करायला गेलंस की रियालिटी शो, म्युझिक अल्बम किंवा सिरियल किंवा मूवी, तर मी आता परत रियालिटी शो निवडेन. आता जर का तुम्हाला असं ट्रूथ ऑर डेअर असं चूज करायचं असेल एकमेकांच्या बाबतीत, तर तू त्याच्यासाठी काय चूज करशील आणि तू तिच्यासाठी काय चूज करशील? मी तिच्यासाठी ट्रुथ करेल. मी पण ट्रूथच. मग ठीक आहे, मग सांगा एक एक ट्रूथ जे आता आतापर्यंत ऑन कॅमेरा तुम्ही बोललेला आहे. ऑन कॅमेरा. डेअरच गेला होता रे. असं काही गळाबिळा दाबायला नसतं सांगितलं त्याने. डेअर घेतलं असतं. आता तुम्हाला चॉईस दिली तुम्ही स्वतः. काय सांगा आता एक एक ट्रूथ, थोडस इंटरेस्टिंग होईल, ऑडियन्सला पण थोडं वेगळं. स्वतःबद्दल सांगायचंय. अच्छा, एकमेकांबद्दल जे मी ऑनस्क्रीन सांगितलेलं नाहीये. ती विचार करायला लागतोय त्याला तिच्याबद्दल सांगायला. बघ ना, मला पण नाही, आताच अशा खूप गोष्टी आहे की आम्ही असं बोलण्यासारखं काय नाहीच आहे का तुझ्याकडे? नाही, आहे. तन्वी काय काय पुढं? तन्वी खूप जास्त मस्तीखोर आहे ते आम्ही पाहिलं आणि ऑन कॅमेरा पाहिलं. तिला असं काही गोष्ट चुकली ना, तिला अशी मारायची सवय आहे. म्हणजे असं सपोज कोरिओग्राफी काहीतरी आमची गणली तर मग ती अशी येणार, अरे असं मारणार. सो तिचे एक ट्रूथ आहे की ती अशी मारते को आर्टिस्टला आणि त्रास देते. ठीक आहे, खूप तूच त्रास सांग देते काय. ती. तो हरल्यातच जमा आता तूच सांग. मार खाशील नाही. मला कळलं ते बीजेपी होतं आमचं. हे काय आहे बीजेपी? भावना जोरदार पोचतात आम्हाला एकमेकांना, त्याच्या मला आणि माझा त्याला. तो काय बोललाय मला खूप जोराचं कळलंय. नाही, मी माझंच ओपन करून देऊ, पागल आहे का भाई? म्हणजे नाही, सांगितलं पाहिजे यार, पण तू असं का करते? मलाच नाही माहिती असं देखील काय कोणती interesting गोष्ट आहे. यार. काय दादा? हिंट हवी असेल तर हा, हिंट. फोन अ फ्रेंड आहे फोन अ आपल्याकडे. फ्रेंड. येस, हिंट हवी मला. शी इज नॉट मेकिंग इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग करा थोडं. मला सांगावं लागेल मला. गाडीमध्ये
ओके ओके. सो अशा काही गोष्टी आहेत की ज्या ती ह्याचा मला आठवण विचार, ठेवा, पण please. मला खूप भारी वाटतं की जेव्हा तन्वी स्वतःहून मला विचारते की प्रणित हे कसं करायचं, प्रणित ते कसं करायचं. आणि तिला इंस्टाग्रामवरच्या काही गोष्टी माहिती नाहीये. सो म्हणजे काय, म्हणजे कुठली गोष्ट माहित नाही. आता तन्वी कोणते So- 2 अकाउंट असून तिला माहित नाही अशी कुठली गोष्ट? मी वापरतच नाही माझं अकाउंट, तेच तर आता सांगते, मी मी येताना- वापरतच नाही. सो आता मी येताना आम्हाला रील पोस्ट करायची होती. सो आम्ही वेगळ्या गाडीत होतो, ती वेगळ्या गाडीत होती. Okay. सो मी तन्वीला सांगितलं, तन्वी मी तुला रील पाठवली आहे, सो तेवढी पोस्ट कर. तन्वी वॉज लाईक, ऐक ना, मागे गाडीत आहे ना, तू पोस्ट करून दे. मग मी गाडीत गेलो आणि मी तिला सांगितलं की अरे म्युझिक ॲड करायचं आहे. तर ती म्हणली कसं करायचं जरा सांगशील का? तन्वी तुझा चान्स आहे आता, रिव्हील इट. हा आता हे तुला हवंय पूर्ण फ्रेंड? हा, त्याने केली लाईफलाईन, मी का नाही करू? माझी ठेवून तर मग मी खूप चांगला हा, मग मी बसते. घरी जाणार निघून, ती राहणार ऑप्शन तर यूज करते. पूर्ण फ्रेंड. आता मला टेन्शन आलंय, काय फ्रेंड काय सांगतो हिचं काय माहिती आता. फ्रेंड डेंजर आहे. फ्रेंड डेंजर आहे. धुक 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 धुक. हा, ट्रूथ सांगायचंय ना सांगायचंय, आपण. विचारायचं नाहीये. हा, तर मला असं कळलं, म्हणजे आम्ही सेटवरती एवढं 2 दिवस एकमेकांसोबत होतो वगैरे, तर हा मला कधीच नाही बोलला की हा मला बिग बॉसमध्ये सपोर्ट करत होता, किंवा असं मी बोलणार नाही की हा माझा फॅन होता वगैरे, पण ह्याला असं वाटत होतं 20 दिवसानंतर किंवा 3-4 आठवड्यानंतर की मीच विनर होईल, कारण याचं असं म्हणणं आहे की तो बिग बॉस खूप फॉलो करतो आणि त्याला कळतं की पुढे जाऊन Okay. कोण विनर होणार आहे किंवा कोणामध्ये विनर क्वालिटी आहे, कोण बिग बॉस विनर मटेरियल आहे. सो हे सगळं मला काल कळलं, म्हणजे एक धक्कादायक खुलासा असतो ना, तो चुकून झाला त्याच्याकडून, की हा मला सपोर्ट करत होता. याला कळलं होतं 20-30 दिवसानंतर की मी विनर असेल, आणि हा सगळ्यांना सांगत होता की मी तुला सांगतो की हीच विनर असणार आहे म्हणून. हे सगळं मला त्याच्याकडून कळलंय, हो, आणि हे आता खरं मला आहे. त्याला विचारायचंय की खरंच त्याने मला वोट्स हो केलेले हो, का? हे खरं आहे की जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा तन्वीने भांडायला सुरू केलं आणि तिचा गेम खेळायला सुरू केलं, सो तेव्हाच मी माझ्या भावांना किंवा माझ्या घरी पण म्हटलं होतं की तन्वीमध्ये खरंच विनिंग क्वालिटी आहे. आणि जेव्हा आपण बिग बॉस बघतो, बिग बॉस फॉलो करतो, तर आपल्याला त्या 15 लोकांमधून असं कळून जातं की अरे ह्याच्यात काहीतरी क्वालिटी आहे आणि ही जिंकू शकते. आणि तेव्हा मला वाटलं होतं की तन्वी जिंकेल. आणि राहिली वोटिंगची गोष्ट, तर माझ्या फ्रेंडनी तुझ्यासाठी वोट केले होते आणि मी तिला सांगितलं होतं तन्वीसाठी वोट कर. थँक्यू फ्रेंड, मला वोट केल्यासाठी. त्याने नाही केलं, फ्रेंड बद्दल म्हणलं, फ्रेंड पण- वोट केलं होतं. पण मी इनडिरेक्ट समर्थन केलं एक एक तन्वीचं. मिनिट, ट्यूबलाईट झाले मी, 1 मिनिट. तो काय बोलला, फ्रेंडनी वोट केलं. तो म्हणला नाही मी सुद्धा वोट केलं होतं. विषय संपला होता Flip नाही केलं तर. त्यांनी. विषय संपला होता नाही तर. तू नाही केलंस? नाही केलं त्यांनी, कबूल केलं. नाही झाला तो. मी समर्थन केलं तुझं indirect. समर्थन काय? केलं, vote नाही ते केलं. पण खूप जास्त महत्वाचं असतं. अरे पण माझे 99 वोट्स गेले ना त्याच्यात. सुरू झाली स्टोरी टाकलेली का? नाही. मग आणि काय हा केलं म्हणे तेव्हा? मला वाटत होतं विनर. मला असं वाटतं की कधी कधी काही गोष्टी मनात असल्या खूप हो. चांगल्या असतात. आणि मी मनापासून खूप सपोर्ट केला तन्वीला, आणि बघ स्वामींनी ऐकलं आणि तू विनर झालीस. गाईस, तुम्हाला काय वाटते? तुम्ही कमेंट करून सांगा की याने वोट केलंय खरंच खऱ्या मनाने का हा मग फक्त मग तू वोट कोणाला करत बटन होतास? मी करतोय? कोणालाच वोट नव्हतो करत. मग ठीक. हा मे बी एखाद्या कॉन्टेंट क्रिएटरला सपोर्ट करत असेल. तुला नाही. काय माहित आतून सपोर्ट केला असेल तर. चांगली गोष्ट आहे. तिला माहिती आहे मी कोणाला सपोर्ट नव्हतो करत आणि कोणाला करत होतो. आता तर बोलला तिला सपोर्ट करत होता, तिला- आता म्हणतोय नव्हतो करत कोणाला. नाही नाही, तिला माहिती तो आहे. त्याचा हिडन सपोर्ट होता, हा, म्हणजे जो आम्हाला मनात कोणाला आहे सांगायचा- नुसतं पण बॉडी नाही म्हणती त्यातला नाही, नाही, like- मी क्लिअर करतो एक गोष्ट. तो माझा हिडन सपोर्ट होता तिच्यासाठी, कारण बिग बॉस मध्ये असं कोणीतरी कंटेस्टंट होतं जी माझी पण मैत्रीण आहे. सो मला दाखवायचं नव्हतं की मी तन्वीला सपोर्ट करतोय. जिंकलंस मित्रा. फायनली ते ट्रूथ बाहेर आलं हा. की तू सपोर्ट नाही केला. पण आता हा पॉडकास्ट त्या व्यक्तीपर्यंत हा जाणार आहे. पोहोचेल. आता नवीन बिग बॉस सुरू होईल आमचं. आता हे पोचेलच. पोहोचेलच. येस. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट मला विचारायची आहे तुमच्या दोघांना देखील, की आता आम्ही पाहिलंय तुम्हाला की तुमचं सोमिल सरांसोबतचा बॉन्ड कसा आहे. त्यांच्याबद्दलचं काहीतरी फनी गोष्ट आम्हाला सांगा तुम्ही, एखादा फनी किस्सा त्यांच्यासोबत तुमचा असलेला.
आता करू का त्यांनाच फोन विचारायला येऊ तुमचा शकता बिनधास्त. तुमचा कोणी funny friend आहे किस्सा तुमच्याकडे? हो ना फ्रेंड तिने उचला आणि तुम्हीच सांगा. आप जिस नंबर को ट्राई कर रहे हो अभी व्यस्त है. वो सामने ही बैठा है पर व्यस्त है. ओके मी एक खूप फनी किस्सा सांगतो समील सरांबद्दल. सो आम्ही ना आत्ता रिसेंटली चाकरीच्या प्रमोशनसाठी काय त्याच्या आधी मोरणीच्या वेळेस आय गेस आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो आणि तिथे ना काही लोक, मी मास्क घातलं होतं, मला माहीत नव्हतं की आजूबाजूला कोण आहे काय आहे. सो तिकडे सोमेल सर थांबले होते आणि सोमेल सरांचं सोशल मीडिया खूप चांगलं आहे. सो त्यातला कोणीतरी मुलगा डिस्कस करत होता, हे अरे तो कॉन्टेंट क्रिएटर, ह्याचे फॉलोअर्स खूप चांगले, असं काहीतरी. आणि आम्हाला खूप हसू आलं कारण सोमेल सरांचे गौतमी आणि यांच्यासोबतचे रील्स खूप आलेले हो. आहेत हिलपोरी हिलामधले. आणि मला एक खूप चांगलं पण वाटलं की त्यांना कॉन्टेंट क्रिएटर म्हणून पण ओळखतात लोक, कॉन्टेंट हेड म्हणून तर त्यांची खूप मोठी ओळख पण आहे, पण कॉन्टेंट क्रिएटर म्हणून पण त्यांना लोक ओळखतात. सो हा एक funny किस्सा होता आमच्यासाठी. सुप्त काय ते काय शब्द आहे तो, मी वापरायची रे आधी तो खूप शब्द, थांब माझा छपरा उडलाय. डिप्रेशन. डिप्रेशन काय म्हणतात रे ते, नाही का ते, तू एक्सप्लेन तर कर, आपण दमशेराच खेळू. तू एक्सप्लेन कर, मी सांगतो. अरे ते नाही का, सांग ना तू, मला थोडस एक्सप्लेन कर, मी त्याला उत्तर देतो लगेच. मला बोलायचं आहे काय पण तोंडात येते सुप्त गुणांकडून नाही. ते नाही का असे छिपे हे लावलेले असतात ते नाही का, स्पाय कॅमेरा, गुप्त गुप्त हेरान सुप्त गुणाकडून. वा टाळ्या. स्लो क्लॅप. सुप्त गुण असं आलेलं मला आणि गुप्त हेर गुप्त हेर आणि सुप्त गुण. झालं होतं यार, माणूस आहे मी, होतात कधी कधी अशा गोष्टी. गुप्त हेराकडून असं कळलेलं आहे की सोमेल सर नेक्स्ट अल्बम तुला सॉन्ग मध्ये सूत्र म्हणायचं होतं का सूत्र काय, मगाशी? हा सूत्रांकडून सूत्रांकडून. गेट यू ब्रो. Depression. डिप्रेशन, इथे लावा तो व्हिडिओ. डिप्रेशन. तेच ते डिप्रेशन. हे गौतमी करते ऍक्च्युली, गौतमीच आहे पेटंट हे डिप्रेशन. आता हे आणि podcast आज मी मध्ये तिला कळालं भेटल्यामुळे मला ते कळलं आणि मी तेच सारखं करते. म्हणजे असं आम्ही कोणी असे कन्फ्युज झालं ना बरं, की मुद्द्यावर ये, सरस आहे. मुद्द्यावर ये. मला सांग, सूत्रांकडून काय कळलं तुला? मी बोलत होते तुम्हाला डिस्टर्ब केलंस की मी नाही तुला आता? विचारलं ना, बरोबर शब्द. मग ते असं झालं, माझ्या सूत्रांकडून असं कळलं, गुप्त हिरांकडून, की सोमेल सर नेक्स्ट अल्बम सॉन्ग मध्ये स्वतः लीड करणार आहे, ओ. 2 हिरोईन घेऊन. 2 हिरोईन म्हणजे मला इथं 3 सोफे ठेवायला लागतील आता सोमेल सर मध्ये. आणि त्यांना ना कमेंट्स पण आल्यात तशा. मी काल एका आहेत ना कमेंट्स मध्ये बघितलं मी काल, तर अशा मला कमेंट्स दिसल्या की ओ भाई भारी, आता नेक्स्ट अल्बम सॉन्ग मध्ये हिरो आहे असं. सांगू शकतो बाहेर कॅमेरा मध्ये ही खूप मोठी टॉप आहे. आहे हो हे खरं आहे. कमेंट्स हे खरं आहे, guys. आतापर्यंत सगळ्यात जास्त कुणाला स्टॉप केलंय खरं खरं? मला असं आवडतं सारखं किती सारखं. लाजली ती सांगायला विकी कौशलला. बिग बॉसला कशी स्टॉप करू, ते तर दिसतच नाही. नाही विकी तू केलंय कधी स्टॉप? खूप. नाही, मी नाही करत कधी कोणाला स्टॉक. अरे करत असशील रे, आता तरी खरं बोल. मला ऍक्च्युली वेळच नाही मिळत कोणाला स्टॉक करायला. पण मी तन्वी कोलतेला स्टॉक केलं होतं बिग बॉसच्या आधी, आणि माझी अख्खी फीड, सॉरी चाकरीच्या आधी, आणि माझी अख्खी फीड तन्वी कोलतेने भरली नक्की होती. कधी स्टॉप केलं? चाकरीच्या आधी. मला जेव्हा कळालं की चाकरी मला तन्वी कोलते सोबत करायचंय, अच्छा. तेव्हा मी तन्वी कोलतेला इतकं स्टॉक केलं होतं की माझ्या अख्ख्या फीडला तन्वी कोलते दिसत होती. वाव. आणि तिचे आयकॉनिक डायलॉग्स येत होते. फोकस, हिरोईनची एंट्री झाली, आणि जेव्हा तिने एंट्री मारली रिहर्सलचं, तेव्हा मला असं झालं, फोकस, हिरोईनची एंट्री झाली आहे. नाईस. सेफ खेळतो तू. खूप सेफ. आपण असं ज्यावेळेस आता तुझा 1-to-1 पॉडकास्ट करू ना, आता त्यावेळेस मला- खूप मजा येणार आहे. त्यावेळेस फोन फ्रेंडला खरंच फोन लावणार आहे मी पॉडकास्ट मधून. त्यावेळेस तुला माहित नसेल काय प्रश्न आहे, पण उत्तर इकडे रेडी असेल. बरोबर आहे, ते होऊ शकतं. तन्वी पण आयडिया देईल मला काय विचारलं तर. हो. मला वाटतं तुमच्या दोघांना असं विचारायचंय की आता चाकरीचं शूट झालंय, चाकरीचे प्रमोशन सुरू आहेत तुमचे, ज्यावेळेस कमेंट्स येतात, तू जसं बोलली, तर तुम्ही तुमच्या रील खानच्या कमेंट वाचता का? काय येतात? डिप्रेशन.
मला ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर करायची जे नॉर्मल ऑडियन्स असतात की तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे हे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, हे ॲक्टर्स आहेत, यांचे खूप फॉलोअर्स आहेत आणि हे कमेंट्स वाचत नसतील, पण कॉन्टेंट क्रिएटर्स, ॲक्टर्स, मोठी मोठी लोक प्रत्येक कमेंट वाचतात आणि ते त्यांच्यावर असतं की ते तुम्हाला त्याच्यावर काय बोलणार आहे, प्रतिक्रिया देणार आहे की नाही देणार आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन गाईज, तुम्ही जर वाईट कमेंट करत असाल तर करत राहा, आम्ही मोठे होतो आहे त्यातून आणि आम्ही त्याच्यावर तुम्हाला काय बोलणार नाही कारण आमच्याकडे तेवढा वेळच नाही आहे. पण येस, आम्ही सगळ्या कमेंट्स वाचत असतो. बाकी तुमच्यावर रेकमेंड करत राहा. मला पण आता ऍड करू वाटतं की जसं मी पण पॉडकास्ट एक अपलोड केलं होतं रिसेंटली, सो ते एका रॅपरचं पॉडकास्ट होतं आणि ते खूप कॉन्ट्रोवर्सीजमुळे व्हायरल झालं. त्याच्या खाली परवा दिवशी एक कमेंट आली होती. तो व्हिडिओ अराउंड 1.3 मिलियन आहे आणि मी कधी पाहत नाही, पण सहज मी चेक करताना स्टुडिओ मला ती कमेंट दिसली. कमेंट अशी होती की जो कोणी या पॉडकास्टमध्ये भाई हा शब्द किती वेळा आलाय हे सांगेल त्याला माझ्याकडून 1 करोड रुपयांचा चेक मला खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा. म्हणलं यार काय क्रेझी लोक आहेत, एवढा वेळ काढू शकतात लिहिण्यासाठी. खरंय. असतो तेवढा वेळ. आणि लोक खूप हुशार असतात, त्यांना खूप पटकन गोष्टी कळतात, आपल्यापेक्षा जास्त त्यांना त्या गोष्टी कळतात आणि त्या काही काही कमेंट्स खूपच इंटरेस्टिंग करतात. म्हणजे आता आम्ही सिरीज कॉन्टेंट करतो ना, तर त्याच्यामध्ये जर एखादं असं वाक्य असेल जे कुठेतरी कविता आणि कुठेतरी खूप अर्थपूर्ण वाक्य असेल, तर त्या वाक्याला ते लोक हायलाईट करतात आणि त्यानंतर आम्हाला कळतं की अरे आपण हे वाक्य सहज लिहिलं होतं, पण याच्या मागे इतका भारी अर्थ आहे हे आपल्या लोकांकडून कळतंय. म्हणजे असे खूप चांगले लोक पण आहेत की खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स करतात आणि आम्हालाच कधी कधी आम्ही भारावून जातो त्यांच्या कमेंट्स वाचून. ते की बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर म्हणजे बिग बॉसच्या आधी मला असं काही नसायच्याच, काही निगेटिव्ह कमेंट्स नसायचे किंवा काहीच नसायच्या. त्याच्यानंतर जेव्हा बाहेर आले त्याच्यानंतर ऑब्वियस आहे ते की मी विनर झाले तर बाकीच्यांचे जे असतील फॅन्स ते हेट करत असतील माझं वगैरे. सो स्टार्टिंगला मला असं झालेलं की एवढे निगेटिव्ह कमेंट्स वगैरे बघून की अरे किती कमेंट्स करायला म्हणजे लोकांना वेळ असतो ना एवढं निगेटिव्ह वगैरे बोलायला. म्हणजे मी तरी अजूनपर्यंत कोणाला निगेटिव्ह कमेंट केली नाही किंवा काय असं केलं नाही आहे. पण स्टार्टिंगला बघितलेल्या. पण मग माझं असं झालं की मी जेव्हा बोलायला बसले माझ्या मॅनेजरशी किंवा असं नॉर्मल आपण बोलतो ना की ही बघ काय बघ कमेंट आली आहे वगैरे काय असं तसं. मग तेव्हा मला एकच म्हणजे अशा मोठ्या व्यक्तीने सांगितलेलं की निगेटिव्ह कमेंट्स थोड्याच आहेत, पॉझिटिव्ह इतक्या साऱ्या आहेत, मग पॉझिटिव्हकडे लक्ष दे म्हणून. सो तेव्हापासून मी तोच फोकस ठेवते की मला पॉझिटिव्ह कमेंट्स खूप जास्त असतात आणि 100मधून एखादी कुठली तरी निगेटिव्ह असते. सो ती कमेंट वाचल्यानंतर मला असं वाटतं की डिलीट नाही करत मी त्या कमेंट्स, ठेवून देते तशाच. असं असतं की असू देत. म्हणजे कसं आहे ना, 99 लोकांची मेंटॅलिटी काय आहे हे कळतं की किती दुसऱ्याबद्दल चांगलं विचार करतात किंवा आपण ते नाही करू शकत, पण एखादं पुढे जातंय किंवा काहीतरी करायचा प्रयत्न करतंय. सो त्यांचे ते दिसतं की कसे आहेत ते लोकं. ते निगेटिव्ह करतात त्यांच्या मी ठेवून देते तशाच कमेंट्स. कारण खूप लोकांना सवय असते ना कमेंट्स वाचायची आपले पण. सो मला असं वाटतं जे निगेटिव्ह कमेंट्स करतात ना, सो त्यांचेच फेसेस येऊ देत ना समोर कमेंट्समधून. त्यांची प्रोफाईल पण शेवटी ओपन केली जाते ना, की किती एखाद्या मुलीबद्दल हेट आहे, एखाद्या मुलीला किंवा एखाद्या पुरुषाला किती बरोबर. हेट आहे एखाद्या माणसाबद्दल. सो मी ते तसंच ठेवून देते, की असू देत तुम्ही दिसा तिथेच. लोकं बघू देत किती विचार भरलेत तुमचे निगेटिव्ह किंवा किती हेट भरलाय तुमच्या डोक्यामध्ये. सो पहिल्यांदा तर मी वाचायचे कमेंट्स, पण आत्ता सध्याला मी काही कमेंट्स वगैरे वाचतच नाही. कारण मला एवढं कळलंय, की निगेटिव्ह थोडे बहुत असणार आहेत आणि पॉझिटिव्ह खूप जास्त असणार आहे. मला असं असतं, की करा कमेंट्स. आणि या गोष्टींमध्ये एक गोष्ट खूप असते की मी जी नोटीस केली आहे की तेच लोक खूप घाण कमेंट करतात जे मध्ये आपल्याला चांगलं बोललेले असतात किंवा आपल्याला त्यांना आपल्याशी काहीतरी संवाद साधायचा असून आपण त्यांना रिप्लाय नसतो केलेला. हां, बोल. मी माझा किस्सा सांगेल नंतर. सो म्हणजे ते लोक मध्ये अरे बिग फॅन, अरे मग फोटो मिळेल का, अरे हां. दादा भेटायचंय, आणि तेच लोक आपल्या व्हिडिओज खाली खूप घाण कमेंट्स करतात. म्हणजे मला अशा लोकांचा काय त्यांचं असं का करतात मला हे आतापर्यंत नाही कळालं. पडलेला प्रश्न. माझ्यासोबत काय झालेलं, एक व्यक्ती मला भेटली आणि फोटो काढला. खूप छान वगैरे बोललं आणि मला मी मेन्शन केलं स्टोरीवरती. सो स्टोरीला मेन्शन केल्यानंतर जस्ट मी प्रोफाईल ओपन केली असंच फावल्या वेळामध्ये काय, कसं वगैरे, की कारण समोर आल्यानंतर बोलत होते ना ती व्यक्ती, की मी खूप सपोर्ट केला, मी खूप वोट्स केले ताई, मी असं केलं, तसं केलं, तुझ्यासाठी डाय हार्ड फॅन वगैरे. म्हटलं जस्ट चेक करूया की किती सपोर्ट आला होता मला जानेवारीपासून. सो मी जस्ट ओपन केलं तर काहीच नव्हतं. उलटं माझ्याबद्दल
स्टोरीज आणि कमेंट्स टाकून खूप हेट पसरवलेलं होतं की डिझर्विंग नाहीये, हे नाहीये, ते नाही वगैरे. आणि समोर येऊन काय बोलत होतं, डायहार्ड फॅन, हे फॅन, ते फॅन, वोट केलं, हे केलं, ते केलं, असं चालू होतं. आणि मेसेजमध्ये दिसतं ना स्टोरी टाकलेली काय, असं काही नव्हतं. आणि पोस्ट वगैरे टाकून खाली कमेंट्स वगैरे मध्ये पण आपण मेन्शन करतो ना एखाद्या व्यक्तीला, तर समज मला मेन्शन केलं कमेंटमध्ये, तर ती कमेंट पण मला हायलाईटमध्ये येते. सो त्याच्यामध्ये सगळा हेट वगैरेच होता. तर मला असं झालं की आत्तापर्यंत तर तोंडावरती वेगळं चालू होतं आणि पाठीमागे तर वेगळं चालू होतं. सो याच्यातून मी हाच बोध घेतला की लोकांना तोंडावर बोलण्याची हिंमत नसते, बोलण्याची हिंमत नसते. हां, पण पाठीमागे कमेंट्समध्ये सगळी भडास काढायची असते. मला असं असतं की चल ठीक आहे, मी ॲटलीस्ट भलं करते एखाद्याचं की त्यांना भडास तरी काढायला मिळते माझ्या कमेंट सेक्शनमध्ये, तर काढा. अँड दीज पीपल आर अटेन्शन सीकर्स. म्हणजे जे हेट कमेंट्स करतात त्यांना फक्त अटेन्शन पाहिजे असतं आमच्याकडून किंवा आपल्याकडून. रिप्लाय करू वगैरे असं काही त्या right. कमेंटला वगैरे, तर तसं काही फार फरक नाही पडत त्या कमेंट्सने. राईट. सो आता मला दोघांना एकत्रच क्वेश्चन घ्यायचा, जो शेवटचा प्रश्न आहे पॉडकास्टच्या आणि इंटरेस्टिंग आहे. थोडा थोडा विचार करून आन्सर करा. थोडंसं डिप्रेशनमध्ये जाऊ शकते तू. सो क्वेश्चन असं आहे की आता तुमची केमिस्ट्री चाकरीमध्ये दिसते आणि चाकरी हे खूप हिट चाललंय सध्या, की एक 10 रील स्क्रोल केलं की 2 रील चाकरीच्या असतातच असतात. त्याच्यामध्ये एवढा छान रेशिओ सुरू आहे. मग एवढं सगळं चाललेलं असताना पुन्हा आम्हाला ही जोडी कधी एकत्र दिसेल? 1, 2, 3. फ्रेंडच समोरच फ्रेंड आहे तोच सांगेल. फ्रेंडला आम्हाला त्यासाठी आता एकदा इन्व्हाइटच करायला लागेल. पुढचं काय लाईन अप आहे एकदा सांगा आम्हाला. हो. मला असं वाटतं जो कोणी पॉडकास्ट बघतो ना त्याला खरंच खूप मोठा प्रश्न पडला असेल की अरे नक्की यांचा मित्र कोण आहे. तो प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मला कमेंट करून सांगा. मी सेपरेट एक एपिसोड करेल तो फोन फ्रेंड नक्की कोण होता, कारण तो कॅमेरावर आता दिसणार नाहीये तुम्हाला. सो आतापर्यंत जो धरता आम्ही तोच रिस्पॉन्स आहे. बघतोय ना, म्हणजे आम्हाला पर्सनल DMs पण येतात तिला मला, किंवा मला कमेंट्स पण येतात की तुमची जोडी खूप छान दिसेल. सो नक्कीच आम्हाला एकमेकांसोबत काम करायला खूप आवडेल इन फ्युचर. नक्कीच. म्हणजे याचं तर तिसरं सॉन्ग आहे या प्रोडक्शनकडून. माझं पहिलंच आहे आणि मी याआधी काही अल्बम सॉन्ग वगैरे केलेलं नाही आहे. सो मला असं वाटतंय की जितकं मी बघते की किती रिस्पॉन्स चांगला येतोय किंवा लाईक्स आहेत वगैरे, व्ह्यूज आहेत. सो मला असं वाटतंय की माझ्यासाठी खूपच आहे मोठं. आणि जोडी पण सगळ्यांना आवडते. DMs आहेत, कॉल्स पण येत आहेत की तुम्ही दोघं छान दिसताय वगैरे. सो अजून पण जास्त रिस्पॉन्स येईल याचे असे होप्स आम्ही ठेवलेलेच आहेत आणि ते निश्चितच पूर्ण होतील. पण जर तसंच जर झालं तर मग लवकरच आमचे फ्रेंड आम्हाला पुन्हा एकदा लॉन्च करतील एकत्र. तन्वी, आता True. पॉडकास्ट तर आपल्याला एंड करायचंय, पण तो तू तुझ्या स्टाईलने करायचंय, जसं गाणं एंड होतं. सो होऊन जाऊ दे आपला डायलॉग. खूप कमेंट्स येणार. आय लाईक इट. खूप कमेंट्स येणार आहेत. तू त्याने केला होता एंड. आम्हाला तुझ्याकडून हवाय. ओजी त्या डायलॉग नंतर बऱ्याच जणांना डिप्रेशन. मिनिट दे फक्त मला. कैरेक्टराइजेशन अंदर से आ रहा है अभी. बडे दिनों बाद आ रहा है. वादळापूर्वीची शांतता. हो खरंय. नको यार. एक एक्सपिरियन्स घाण गेला या डायलॉग वरून. मला नको. हा बोलेल, हा हा याला एंड करू दे. नाही, पण तुझा एक डायलॉग तर झालाच पाहिजे. डायलॉग झाला. हम्म. पेटेंट. तन्वीने अख्ख्या बिग बॉस मध्ये एवढे वन लाइनर्स मारलेत ना, हॅट्स ऑफ. हो, आता गाणी आठवलं. बनलीत त्याच्यावरती. हो मग. आय गॉट यू. आय गॉट यू. सोचा सोचीनी बोचा बोची. कशाला डिवचायचं? जर मध्ये पडायचंच नाही तर कशाला बोचायचं? कोंबडी. कळलं असेल तर कमेंट करून सांगा बद्दल होतं. आणि थँक्यू सो मच जर तुम्ही इथपर्यंत पॉडकास्ट बघितला. आणि या दोघांना देखील थँक्यू आणि Thank त्याच्या you, पूर्ण thank you so फ्रेंडला much. देखील थँक्यू की ते आले आज आपल्या गप्पा कट्टावरती आणि Correct. छान अशा गप्पा मारल्या.
आणि आमचं काही ठरलेलं नव्हतं काय बोलायचंय. वी जस्ट सॅट अँड वी जस्ट हॅड अ कॉन्व्हर्सेशन जे आम्ही तुमच्या समोर आणतोय. तुम्हाला कसं वाटलं सांगा, म्हणजे मला इंडिव्हिज्युअली दोघांना बोलवायला तुमच्या भेटीसाठी खास. थँक्यू. थँक्यू.